पुण्यातील वाघोली परिसरात एका विद्यार्थ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण शहर हादरलेलं आहे। रायसोनी कॉलेज समोर चहा पिण्यासाठी थांबलेल्या या विद्यार्थ्यावर जुन्या वादातून कोयत्याने सपासप वार करण्यात आले। हा हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला जो कोयता होता तो थेट विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिलाय। या रक्ताळलेल्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आणि भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, एका विद्यार्थ्यावर पुणेसारख्या शहरामध्ये हल्ला होतो आणि सीसीटीव्ही फुटेज समोर येतो, त्यानंतर प्रशासनाकडून नेमकं काय स्पष्टीकरण देण्यात आलं? अतिशय धक्कादायक घटना वाघोली परिसरामध्ये घडलेली आहे। विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून 3 आरोपींना अटक केली आहे। चहा पिण्यासाठी खरं तर हे दोन्ही मित्र बसले होते, त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला आणि हा हल्ला इतका भयानक होता की आरोपीने मारलेला कोयता एका विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिला। या प्रकरणी खरं तर ती दृश्य आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे। पोलिसांनी या प्रकरणी खरं तर अगोदर एका आरोपीला आणि नंतर 2 आरोपीला अशा 3 आरोपींना अटक केलेली आहे। आपण पाहतोय की पुण्यातील कोयता गँग जे आहे काही कमी होत नाहीये, कारण वेळोवेळी प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाते। मात्र अशा प्रकारचे हल्ले झाल्यामुळे आपण पाहतोय की एवढ्या भयानकपणे त्या विद्यार्थ्याला मारल्यानंतर तो कोयता जो आहे तो विद्यार्थ्याच्या डोक्यात अडकून चाललेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन वेळोवेळी कोयता जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करतं, मात्र भीती जी आहे ती अजूनही या आरोपींमध्ये दिसत नाहीये। अशा प्रकारे चौकात येऊन हॉटेलमध्ये येऊन अशा प्रकारे हल्ला केला जातो आणि या विद्यार्थ्याला खरं तर त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। तो कोणता त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात ते तसाच हॉस्पिटलपर्यंत जाऊन नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। कोयता या विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून पडला होता, सुदैवाने त्याचे प्राण वाचलेले आहेत। मात्र अशा घटना होऊ नये म्हणून आता पुण्यामधील पोलीस प्रशासन काय जबाबदारी घेतंय किंवा काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार।